तर नमस्कार मित्रांनो. तर हे बघा, तर ह्या फिशची आज तुम्हाला मी नवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर दोन्ही दाखवतो तुम्हाला. हे बघा, खूप मोठे मोठे पीस आहेत. तर ह्या फिशचं नाव आहे थापा. तर कोणी सांगितलं? मी मच्छी घ्यायला गेलो तेव्हा ती बाईने मला सांगितलं की ह्याचं नाव थापा. तर मी तरी पण तिला दोनदा विचारलं, म्हटलं याचं नाव काय, तर थापा सांगितलं. तर आम्ही स्कूलमध्ये क्लासमध्ये नुसतं थापा मारत बसायचो. आणि हा मासा आज खायला भेटला, थापा. तर आता मी अगोदर साफ करून घेतो, नंतर तुम्हाला ह्याची पुढची रेसिपी दाखवतो. हे बघा, आपले त्यामध्ये दिसतच नाही. हे बघा, आपली फिश आता साफ करून रेडी आहे. तर ह्या फिशला आपण आता कट देऊन घेऊ. आता माझ्याकडे कोणी कॅमेरामॅन नाही ना, त्यासाठी आता मला सर्व करावं लागेल. तर हे फिश बघा, आता ह्याला आपण चांगलं कट देऊन घेऊ. त्याच्यानंतर पुढचे व्हिडिओ तुम्हाला पुढे दाखवतो. हां, हे बघा, ह्या प्रकारे असं कट द्यायचं. ह्याच्याने काय होईल, मसाला बरोबर चांगला लागेल, नमक वगैरे. या प्रकारे असं कट द्या. तर आता ह्याच्यावर आपण मसाला टाकून घेऊ. फिश मसाला टाकून घेऊ. त्याच्यानंतर हळदी पावडर आणि मिरची पावडर आणि तिखट. त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट पण आहे आणि हिरव्या मिरच्या आणि नमक. तर आता आपण मसाला लावून घेऊ. तर मित्रांनो, हे बघा, आपल्या आता मच्छीला मसाला वगैरे लावून झालेला आहे. थोडं लांबून टाकतो तुम्हाला. हे बघा, तर आता मॅरिनेट होण्यासाठी आपण 10-20 मिनटं ठेवू. त्याच्यानंतर आपण हे फ्राय करून घेऊ. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत राहा. हे बघा, छान असं मी मसाला लावून घेतलो आहे मच्छीला एकदम. तर आता 10 मिनटं आपण ठेवू, त्याच्यानंतर फ्राय करून घेऊ. तर आता आपलं तेल गरम झालेलं आहे पॅनमध्ये. फ्राय करून घेऊ. आपल्या पॅनमध्ये पण मावत नाही, मोठा पीस आहे. त्याच्यावर आपण कढीपत्ता टाकून घेऊ. तर बघा, आपली मच्छी फ्राय होऊन रेडी झालेली आहे. आता आपण टेस्ट करून बघू. टेस्ट छान आहे, छान फ्राय झालं. तर आपल्याला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.